नमस्कार. मॅनेजचे डायरेक्टर डॉक्टर के.सी. जी सर, त्याचबरोबर वॅमिकॉनचे फॅकल्टी डॉक्टर वाडकर सर, डॉक्टर अश्विनी मॅम आणि उपस्थित सर्व शेतकरी उत्पादक कंपनीचे डायरेक्टर आणि सभासद बंधू आणि भगिनींनो. सर मैं मराठी में बात कर रहा हूँ तो चलेगा? हेलो के.सी. हाँ सर. सर, चलेगा सर, मैं मराठी समझ सकता हूँ. ओके, थँक्यू. मित्रांनो, आपल्याला सर्वांना कल्पना आहे शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना मागच्या 8 वर्षापासून देशामध्ये सातत्याने प्रत्येक प्लॅटफॉर्मवर, ते केंद्र सरकारच्या वतीने असेल, राज्य सरकारच्या वतीने असेल, वेगवेगळ्या कृषी विभागांच्या वतीने असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या ऍग्रिकल्चर रिलेटेड इन्स्टिट्यूटच्या वतीने असेल, सातत्याने या संकल्पनेवर भरपूर काही बोललं जात आहे. त्याला जोडून शासनाचे बरेच काही उपक्रम, बऱ्याच काही स्कीम आपल्याला राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या पातळीवर नवीन तयार झालेले दिसत आहेत. आणि एक चळवळ या स्वरूपात शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना पूर्ण आता देशामध्ये रुजू पाहत आहे. आता डायरेक्टर साहेबांनी जे त्याचं प्रास्ताविक केलं, उत्पादक कंपनी मागची कल्पना, त्याचबरोबर न्यू जनरेशन कोऑपरेटिव्ह म्हणून जे काही उत्पादक कंपनीकडे पाहिलं जात आहे आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी, त्याच्या आधीची सहकारी चळवळीची एकंदरीत वाटचाल आणि वेगवेगळ्या पद्धतीने फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन उभ्या करण्याचा जो प्रयत्न मागच्या 100 वर्षात झाला, त्याच्यामध्ये मग सेल्फ हेल्प ग्रुप असतील, शेतकरी गट असतील, फार्मर क्लब असतील किंवा मग सहकारी संस्था असतील आणि आता फार्मर प्रोड्युसर कंपनी, या सगळ्या संकल्पनांचा जो काही उद्देश आहे की एकत्र येऊन एक ताकद तयार करावी आणि त्या ताकदीच्या जोरावर आपले प्रश्न सोडवणं, ही जी काही संकल्पना आहे ही आपण देशातल्या बऱ्याच भागामध्ये चांगल्या पद्धतीने रुजलेली बघतोय आणि बऱ्याच ठिकाणी फक्त ती कागदावरच राहिलेली असंही बघतोय. आणि आता जसा उल्लेख डायरेक्टर साहेबांनी केला की फार मोजक्या संस्था चांगलं काम करतायत, बऱ्याचशा संस्था या फक्त कागदावर राहिलेल्या आहेत, त्या अडखळत चाललेल्या आहेत आणि त्याच्याविषयी एक नक्कीच कन्सर्न सर्वांनाच आहे. जे तुम्ही संबंधित लोक आहेत ते सर्वांना त्याच्याविषयी भरपूर मनामध्ये शंका आहे की नक्की कशामुळे असं घडतंय. शेतकरी उत्पादक कंपनी खरं ही संकल्पना जेव्हा 2000ला आली, डॉक्टर वाय.के. आलाग यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी झाली होती, कोऑपरेटिव्ह रिफॉर्म कमिटी, तर त्यांच्या रिकमेंडेशन मधून ही संकल्पना आली. तर त्या कमिटीच्या एकंदरीत जो रिपोर्ट आहे आणि त्याचबरोबर त्यांचे जे रिकमेंडेशन आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अतिशय स्पष्टपणे सांगितल्या गेल्या. त्या 2000च्या आधी जेव्हा ही कमिटी फॉर्म झाली, त्याच्या आधी जवळजवळ 100 वर्षाचा सहकारी चळवळीचा इतिहास राहिलेला आहे. त्या सर्व चळवळीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास, त्या सहकारी चळवळीचे सर्व जे कोणी सगळेच एक्सपर्ट होते, त्या सर्वांची कमिटी होती. त्याच्यामध्ये डॉक्टर कुरियन, डॉक्टर वाय.के. आलाग यांच्यासारखे तज्ज्ञ होते, सहकारी चळवळीचा अनुभव असलेली बरीच मंडळी होती आणि त्या सर्वांचे जे काही अनुभव होते, काही सहकारी संस्था खूप चांगल्या पद्धतीने उभ्या राहिल्यात. अमूल सारखे उदाहरण उभे राहिलेत, वारणा सारखे उदाहरण उभे राहिलेत आणि त्याचबरोबर बऱ्याच संस्था, सहकारी संस्था कागदावरच राहिल्यात. आणि त्यामुळे जे काही आहेत, म्हणजे काहींचं सक्सेस आणि काहींचं फेल्युअर, या सर्वांच्या अनुभवातून जे काही समोर पुढच्या काळात कशा शेतकरी संस्था उभ्या राहाव्यात आणि त्यातले जे काही आधीच्या अनुभवातले जे काही हे आहेत, म्हणजे बरेचसे निष्कर्ष आहेत. संस्था चांगली घडली असेल तर का घडली आणि संस्था जर त्या थांबल्यात किंवा त्या पुढे जाऊ शकल्या नसतील तर त्याचं काय कारण आहे, सर्वांचा योग्य पद्धतीने सगळा अभ्यास होऊन आणि उत्पादक कंपनी ही संकल्पना पुढे आली. एक गोष्ट जी त्या कमिटीच्या प्रामुख्याने लक्षात आली की सहकारी संस्था ह्या काळाची गरज आहे. भारतासारख्या देशात जिथे 80% शेतकरी छोटे आहेत किंवा सीमांत शेतकरी आहेत, त्यांना जर सगळ्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर त्यांना एकत्र येऊन ताकद तयार करणं याशिवाय पर्यायच नाही. कारण ते एकटे लढू शकत नाहीत आणि वैयक्तिक पातळीवर एकटे त्यांची ताकदही वाढवू शकत नाही. त्यामुळे एकत्र येऊन ताकद तयार करणं याशिवाय पर्याय नाही. हे जे काही आहेत, म्हणजे काळाच्या आधी, म्हणजे आपण 100 वर्षापूर्वीची परिस्थिती बघा, आजची परिस्थिती बघा, अजून पुढे 50-100 वर्षांनी बघा, ही परिस्थिती तशीच राहणार आहे. त्यामुळे एकत्र येण्याची गरज ही ह्या 80% जो वर्ग आहे, 80 ते 90% वर्ग, त्याला ती कायमच राहणार आहे. फक्त ती जी काय आहे एकत्र येताना ती व्यावसायिकतेने एकत्र येणं ही खूप महत्वाची गरज आहे. व्यावसायिकता सोडून जर इतर कारणासाठी एकत्र आले, आज जे काही झालं, म्हणजे आधी सहकारी चळवळीमध्ये
जो दोष तयार झाला होता की उत्पादक सहकारी संस्था उभ्या राहिल्यात, लोक एकत्र आलेत, पण ते ज्या कारणासाठी एकत्र आलेत ते काम सोडून ते दुसरीकडे त्या संस्थेचा वापर झाला. त्याचं नेतृत्व असेल ते दुसऱ्याच गोष्टीमध्ये, खास करून राजकारणामध्ये फसत गेलं आणि त्यात संस्थांचा वापर हा राजकारणासाठी व्हायला लागला. त्याचबरोबर बऱ्याच संस्था करप्शनमुळे, भ्रष्टाचारामुळे अडचणीत आल्या. बऱ्याच संस्थांमध्ये अकार्यक्षमता असल्यामुळे त्या अडचणीत आल्या. त्याचबरोबर व्हिजन नसल्यामुळे त्या संस्थेला, तिचे डायरेक्टर, त्यांना व्हिजन नसल्यामुळे नक्की संस्था कशासाठी तयार झाली आणि त्याचबरोबर पुढच्या काळात जाताना कशी आव्हानांना तोंड द्यायला हवं याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये गोंधळ असल्यामुळे किंवा व्हिजन नसल्यामुळे बऱ्याच त्या संस्था अडचणीत आल्यात. आणि त्याच्या विरुद्ध ज्या संस्था यशस्वी झाल्यात, खास करून तुम्ही अमूलचं जे उदाहरण आपण जर पाहिलं, अमूल आज देशातला शेतकऱ्यांच्या मालकीचा असलेला एक संस्था, तिचा एक ब्रँड जो आज देशात तर दूध या क्षेत्रामध्ये टॉपला आहेच, पण जगामध्ये सुद्धा अमूलची ओळख एक सक्सेसफुल मिल्क ब्रँड म्हणून आहेत. आणि ती कोणत्याही कॉर्पोरेट, कोणतीही मोठी मिल्क क्षेत्रातली कंपनी, नेसले सारखी असेल किंवा अजून इतर लॅक्टोलिस सारखी कंपनी असेल, त्यांना टक्कर देऊन त्यांच्यापेक्षाही उलटा अजून चांगल्या पद्धतीने काम करून अमूल हा ब्रँड आज देशामध्ये एस्टॅब्लिश झालाय. तरी जगभर तो जातोय. 50,000 कोटीची एक असा ब्रँड जो शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे, हे चित्र भारतातच उभं राहिलेलं आहे. मग ते कशामुळे झालं? तर त्याचं कारण जे होतं, अमूलची जी सुरुवातीची जी काही वाटचाल आहे, आपण जर पाहिलं अमूलचा पहिल्या 10 वर्षाचा इतिहास समजून घेणं खूप गरजेचं आहे. या शेतकरी उत्पादक कंपनी संबंधित लोकांना ते खूप म्हणजे मला वाटतं अमूलची पहिली 10 वर्षाची वाटचाल खूप मार्गदर्शक नक्कीच आहे. अमूलमध्ये जे घडलं, अमूलचा सुरुवातीची जी लिडरशिप होती, त्रिभुवनदास पटेल जे अमूलचे चेअरमन होते, अमूलची जवळजवळ त्यांनी पहिले 25 वर्ष त्यांनी धुरा सांभाळले. आणि त्याचबरोबर डॉक्टर कुरियन जे त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर होते अमूलच्या सुरुवातीचे खेडा जिल्हा उत्पादक संस्थेचे, तर त्या दोघांचं जर आपण पाहिलं तर ती जी टीम होती, जी लीडर होते आणि जी व्यवस्थापन टीम होती, हिचं स्पष्टता होती नक्की कशासाठी संस्था उभी राहते आणि त्याचबरोबर त्यांचं नक्की उत्तरदायित्व काय आहे, त्यांची जबाबदारी काय आहे आणि त्याचबरोबर त्यांना येणारी पुढच्या काळातली आव्हानं काय याच्याविषयी स्पष्टता होती. पूर्णपणे ती कोऑपरेटिव्ह संस्था शेतकऱ्यांच्या मालकीची आहे आणि ती शेतकऱ्यांच्या हितासाठीच चालली पाहिजे याच्याविषयी त्या दोन्हींनाही, त्रिभुवनदासजी पटेल असतील आणि डॉक्टर कुरियन, त्यांना खूप स्पष्टता होती आणि त्याचबरोबर तेवढी कमिटमेंट होती. पूर्ण त्यांचं जे काय आयुष्य आहे, त्यांचे जो काही वेळ आहे, ती पूर्ण त्यांनी त्या संस्थेसाठी पूर्ण झोकून दिला आणि त्याचबरोबर त्या संस्थेला वाढवण्यासाठी संस्थेचे जे काही व्यावसायिक आव्हानं आहेत, जसं दूध विक्रीच्या संदर्भात दुधाचा स्वतःचा ब्रँड तयार करण्याची कल्पना आणि त्याचबरोबर तो ब्रँड तयार करताना पूर्ण गुणवत्तेच्या आधारावर तयार करणं, हे सगळं जे काही अमूलने सुरुवातीच्या काळात त्यांनी जे स्वप्न पाहिलं आणि त्यानुसार त्यांनी वाटचाल जी केली, त्यामुळे आज अमूलचं आज आपण हे आज जे काही चित्र बघतोय, आज अजून एक आता 70 वर्षानंतर जे चित्र बघतोय, तर त्याचं कारण आहे का सुरुवातीच्या 10 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी त्या लिडरशिपनी त्याच्याविषयी, त्या संस्थेच्या एकंदरीत वाटचालीविषयी, स्वतःच्या त्यांच्या संस्थेच्या व्हिजन विषयी, स्वतःच्या इंटेन्शन विषयी आणि कॅपॅबिलिटी विषयी पूर्णपणे त्यांनी त्या स्वतःला कल्पना स्वतःच्या पातळीवर त्यांनी तयार केल्यात आणि त्याला त्यासाठी झोकून देऊन काम केलं. मला वाटतं हेच जे काय आहेत, म्हणजे फेल्युअर मधून आणि सक्सेस मधून आपल्याला आज सगळ्यांना समजून घेण्याची गरज आहे. हे आपलेच अनुभव आहेत, आपल्याच देशातले अनुभव आहेत, आपल्याच मातीतले अनुभव आहेत, आपल्याच आजूबाजूला जे काही घडले त्याचेच अनुभव आहेत. त्यामुळे आता हे जे काही फार्मा प्रोड्युसर कंपनी संकल्पना उभी राहिली, तर त्याच्यामध्ये स्पष्टता आहे की ह्या संस्था ह्या पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मालकीच्या राहाव्यात. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या स्वतःचे प्रश्न त्या सोडवण्यासाठी आपली स्वतःची व्यवस्था उभी करावी आणि ती पूर्णपणे व्यावसायिकतेने उभी करावी. तिच्यामध्ये दुसरे कोणतेही उद्देश नसावेत. मग त्या संस्था जसं पूर्वीच्या कोऑपरेटिव्ह संस्था बऱ्याचशा राजकारणात फसल्यात आणि नंतर मग त्या संस्थेचा मूळ उद्देश हे झाले, दुर्लक्षित झाले. तसं येथे होऊ नयेत. या संस्था या पूर्णपणे शेतकरी त्यांना ज्यांना एकत्र यावं वाटतं त्यांनी एकत्र यावं, त्याचबरोबर ते कम्युनिटी वाईज एकत्र यावं आणि त्यांनी त्यांचे कम्युनिटी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. मग ते जे काही कॉमन प्रश्न आहेत सर्वांचे, मग ते मार्केटिंग हा जो कॉमन प्रश्न आहे, पोस्ट सर्व्हिस हा कॉमन प्रश्न आहे, टेक्नॉलॉजी हा कॉमन प्रश्न आहे, इनपुट साईडला कशा पद्धतीने आपण क्वालिटी इनपुट आणि कमीत कमी किमती घेऊ शकतो प्रश्न आहेत. असे सगळे प्रश्न किंवा फायनान्सचे प्रश्न आहेत सर्व सभासदांचे, या सर्वांना हात घालावा आणि वैयक्तिक सभासद म्हणून ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादाच्या पलीकडे या संस्थेने काम करावं. संस्थेच्या पातळीवर सर्व प्रश्न सोडवण्याची ताकद तयार करावी आणि त्यातून सर्वांचा विकास करावा.
तर मला वाटतं ही जी दिशा आहे ही आता आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. शेतकरी उत्पादक कंपनी हा सरकारी कार्यक्रम नाही, सरकारच्या कोणत्याही योजनेचा फक्त हा भाग नाही. सरकार आता त्याला सपोर्ट करतंय, त्याला जी काही शक्य होईल तेवढी ताकद देतंय, हे चांगली गोष्ट आहे. त्यात काही दुमत नाहीये. सरकारने ते करायला हवं. पण जो कोणी पुढाकार घेतोय, जे कोणी आज आता या शेतकरी उत्पादक कंपनीच्या चळवळीत पुढे आलेले आहेत, जे सर्व खास करून तरुण वर्ग ज्यांनी या उत्पादक कंपनीला आता लिडरशिप देण्याचं काम करतायत, त्यांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे की ही पूर्ण एक व्यावसायिक चळवळ म्हणून उभी राहावी. शेतकरी उत्पादक कंपन्या स्टार्टअप सारख्या आहेत, ऍग्रीकल्चर मधले स्टार्टअप म्हणून आहेत, ज्यांना प्रश्न आहेत, भरपूर काही आव्हानं आहेत, भांडवलापासून तर तंत्रज्ञानापासून तर सगळ्या लिंकेजेस उभ्या करण्यापासून टीम बिल्डिंग पासून भरपूर आव्हानं आहेत. पण जो एक स्टार्टअपचा माइंड असतो, तर हे सगळं जे आहे शून्यातून आपल्याला आपलं विश्व घडवायचं आहे आणि हे घडवण्यासाठी आपल्याला पूर्ण झोकून देऊन काम करायचं आहे. आपण फक्त आपल्या अडचणीचा पाडा वाचण्याऐवजी आपल्याकडे असलेल्या क्षमता आहेत, त्या क्षमतांचा विचार करणं, आपल्या सकारात्मकतेने विचार करणं. अडचणी सर्वांनाच आहेत, पण तरी पण ठरवलं तर मार्ग निघतो. भरपूर उदाहरणं देशामध्ये तशी आहेत आपल्या, ज्यांनी शून्यातून बाहेर पडून वाटचाली केलेल्या आहेत. तर ते आपणही तसंच विचार करावा. जे आहे आपल्या आव्हानांना आपल्याला भिडायचं आहे आणि ते भिडताना 3 गोष्टी जे कोणी डायरेक्टर आहेत त्यांचं 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यांचं इंटेन्शन, त्यांचं विजन आणि त्यांची कॅपेबिलिटी. इंटेन्शन म्हणजे त्यांचा जो काही उद्दिष्ट आहे संस्था चालू करण्यामागचं आणि संस्थेला लिडरशिप देण्यामागचं ते खूप स्पष्ट असणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक कोणत्या प्रकारच्या महत्वाकांक्षा न ठेवता त्या संस्थेसाठी काम करणं, सर्वांच्या हितासाठी काम करणं, ही वृत्ती असणं खूप गरजेचं आहे. तो उद्देश असणं खूप गरजेचं आहे. एक उदाहरण मी बऱ्याचदा ते कुठे गावामध्ये जसं आपण मंदिर बांधण्याचं काम करतो आणि ते मंदिर बांधण्यासाठी काही लोक पुढाकार घेतात. मंदिर हे गावाचं असतं, ते कोणाच्या खासगी मालकीचं नसतं आणि ते पण जी कोणी ते मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेतात तर त्यांची भावना शुद्ध असते. हे गावाचं काम आहे, हे सर्व समाजाचं काम आहे आणि याच्यामध्ये मला आनंद आहे म्हणून मी हे काम करतोय. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्याचा वैयक्तिक स्वार्थ नसतो. तर ती जी वृत्ती तिथं आहे, तर तशीच वृत्ती ह्या प्रोड्युसर कंपनीच्या उभारणीमध्ये असायला हवी. ते खूप महत्वाचं आहे. दुसरं जे आहे की विजन, तुमचं दूरदृष्टिकोन, नक्की कुठं जायचंय, आपल्याला ही संस्था कशासाठी स्थापन करतोय आपण आणि ती घेऊन आपल्याला नक्की कुठं जायचंय याच्याविषयी स्पष्टता. पुढच्या 5 वर्षानंतर संस्था कुठे असायला पाहिजे, 10 वर्षानंतर कुठे असायला पाहिजे, 20 वर्षानंतर कुठे असायला पाहिजे, 50 वर्षानंतर कुठे असायला पाहिजे, हे स्पष्टता सुरुवातीपासून असणं गरजेचं आहे. आपण जरी शून्यातून सुरुवात करत असलो पण आपली दिशा स्पष्ट असणं गरजेचं आहे. आपल्याला नक्की कोणत्या वाटेने जायचंय, आपण ज्या पिकामध्ये आहोत, जे आपण जे काही कम्युनिटीमध्ये आहोत त्याच्यामध्ये आपल्याला जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे. जागतिक बाजारामध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि कोणतेही इतर कोणी कॉम्पिटिशन असेल, मग ती कॉर्पोरेट सेक्टरची असेल, खाजगी क्षेत्राची असेल किंवा अजून इतर कोणत्याही दुसऱ्या अजून वेगळ्या स्वरूपातली असेल, तर सर्वांमध्ये आपल्याला टिकायचं आहे. आणि नुसतं टिकायचं नाही तर आपल्याला जिंकायचंय. ही वृत्ती आणि तो दृष्टिकोन ठेवणं आणि त्यानुसार पावलं टाकणं. संस्थेची रचना करताना पहिल्या 5 वर्षात कुठे पोहोचायचे, 10 वर्षात कुठे पोहोचायचे आणि त्याचबरोबर पुढच्या 25 वर्षाचा, त्यानंतर 50 वर्षाचा ही दिशा स्पष्ट असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार मग जे काही असेल कॅपॅसिटी बिल्डिंग, त्याचबरोबर आपल्या सर्वच म्हणजे जे काही कॅपॅसिटी आहेत, मग ते तुमच्या आर्थिकदृष्ट्या असेल, तुमचं मॅनेजमेंटचे स्किल म्हणून असेल, तुमचं टेक्निकल स्किल म्हणून असेल, या सगळ्या पातळीवर मग आपल्याला त्याच्यावर आपली तयारी करणं, त्यासाठीची जे काही असेल प्रयत्न करणं, हे मला वाटतं काळाची गरज आहे. आणि त्याचबरोबर सरकारी कोणत्याही स्कीम मध्ये, सरकारच्या कोणत्याही आपल्या योजनेमध्ये अटकून न पडता त्या आपण आपली आपली सर्व वाट करणं, कोणाची वाट न बघता चालायला लागणं. सरकारच्या योजनेचा काही फायदा तुम्हाला मिळत असेल आणि तो आपोआप मिळत असेल तर काहीच हरकत नाही, पण तिच्यासाठी थांबून राहणं आणि एखादी योजना मिळाली तरच मग मी काहीतरी करेल, हा विचार पहिला बाजूला ठेवण्याची गरज आहे. संस्था उभी करतोय तर ती आपल्या स्वतःच्या याच्यासाठी, स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी. त्यामुळे आपले प्रश्न सोडवायचे तर मग पुढाकार आपल्यालाच घ्यायचा आहे. सरकारने पुढाकार घेण्याची आपण अपेक्षा करत असं चुकीचं आहे. तुम्ही सपोर्ट मागू शकता, पण त्या सपोर्टसाठी थांबायचं आणि त्याच्यामध्ये आपला वेळ वाया घालवायचा का आपण आपली स्वतःची वाटचाल करायची, हे महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीला जसं निसर्गाने कोणत्या ना कोणत्या प्रकार स्वरूपाची एक क्षमता दिलेली आहे आणि त्याचबरोबर काही प्रकारच्या थोड्याशा उणीवावी असतात आणि तशाच प्रत्येक संस्थेमध्ये असतात. संस्था उभी राहताना तिच्या आजूबाजूच्या जे काही परिस्थिती आहेत, एकंदरीत भौगोलिक परिस्थिती, तिच्या असलेली टीम,
तिथं असलेली एकंदरीत पीक पद्धती, तर त्यातल्या काही ज्या काही आहेत आपल्या नक्की स्ट्रेंथ काय आहेत, आपल्या तिथल्या आपल्या सशक्त बाजू काय आहेत, त्याचबरोबर आपल्या कमकुवत बाजू काय आहेत, आपल्याकडे काय अडचणी आहेत, या नीट समजून घेणं. आपल्याकडं पुढच्या काळात काय नक्की संधी आहेत, अपॉर्च्युनिटीज काय आहेत, आणि त्याचबरोबर आपल्याला जास्त धोके काय आहेत, ज्याला या इंग्लिशमध्ये स्वॉट अनालिसिस म्हणतात. स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट, या सर्वांचं एक योग्य पद्धतीने अनालिसिस करून आपण आपली वाटचाल करणं, हे सर्वच प्रोड्युसर कंपनीच्या संचालकासाठी आणि व्यवस्थापनासाठी महत्वाचं आहे. योग्य पद्धतीने जर आपण ते स्वॉट अनालिसिस केलं आपल्या सगळ्या आपल्या आजूबाजूच्या एकंदरीत परिस्थितीचं, आपल्या संस्थेचं, आणि त्यानुसार जर तुम्ही तुमचे पावलं टाकायला सुरुवात केली, तर अशक्य काहीच नाहीये. आपण ऍग्रीकल्चरमध्ये जेव्हा काही बोलतो, ऍग्रीकल्चर संबंधित कोणता विषय येतो, बऱ्याचदा नकारात्मकतेने बोललं जातं. ऍग्रीकल्चर मधले जे चॅलेंजेस आहेत त्याच्यावर बोललं जातं. शेतीमालाला भाव नाहीत, कर्ज बाजारीपणा वाढतोय, भांडवल शेतीमध्ये येत नाहीत, शेतीमध्ये कोणी एक टॅलेंट यायला तयार नाहीत, तरुण वर्ग शेतीमध्ये यायला तयार नाहीयेत, प्रत्येक जण गावातून बाहेर पडून शहराकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं याच्याविषयी खूप बोललं जातं, खूप नकारात्मकतेने मीडियामधून असेल किंवा शेतकरी समाजात, ग्रामीण भागात सगळीकडे अशा प्रकारचं एकंदरीत बऱ्याचदा चित्र आपण बघतो. पण त्याच्या उलट जर पाहिलं, तुम्ही सकारात्मकतेने जर पाहिलं, तर शेती क्षेत्राच्या संधी, ग्रामीण भागाच्या संधी याच्याविषयी तुम्हाला आमाप वेगवेगळ्या प्रकारचे ना एक हे दिसेल, वेगळ्या प्रकारचं एक दृष्टिकोन दिसायला लागेल. जर तुम्ही जागतिक स्तरावर आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या प्रत्येक परिसराला नीट जर तुम्ही तपासून पाहिलं, तर खूप संधी आपल्या ग्रामीण भागात आहेत, शेती क्षेत्रात आहेत. ज्यात म्हणजे जागतिक बाजारामध्ये अशा काही अपॉर्च्युनिटीज आपल्या भारताच्या शेतकऱ्यांना आहेत, की ज्यातून पूर्ण त्यांच्या भागाचं, त्यांच्या सगळ्या वैयक्तिक कुटुंबाच्या पातळीवर असेल किंवा त्या संस्थेतल्या सर्व सभासद पातळीवर असेल आणि त्या भागासाठी असेल, सगळ्यांना बदलण्याची, स्वतःला प्रगतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत. मग ते तुम्ही आज देशातला आपला जो आता महाराष्ट्र किंवा कर्नाटक असेल, आंध्र असेल, त्याचबरोबर तेलंगणा असेल, इकडचा जो काही साऊथचा भाग आहे, तिथल्या जर पाहिलं तर पाणी ही अडचण आहे आपली बरीचशी बऱ्याच भागामध्ये. त्यामुळे मग बऱ्याचदा शेतकरी म्हणतात का आम्हाला सगळं आहे पण पाणीच नाही म्हणून आम्ही शेती करत नाहीत, किंवा तरुण वर्ग तो शेतीकडे यायला तयार नाही. काही ठिकाणी मार्केटची समस्या तर कॉमनच आहे, काही ठिकाणी थोडंसं हलक्या जमिनी अशा समस्या आहेत. पण तुम्ही जर त्याच्याकडे जर थोडं सकारात्मकतेने पाहिलं, तर पाणी नाहीये म्हणजे कोरडं वातावरण ही एक अर्थाने संधी आहे. हॉर्टिकल्चर क्रॉपसाठी कोरडं वातावरण पाहिजेत. कमी पाणी असेल तरी पण ते पिकं येऊ शकतात. तर त्या सगळ्या याच्यामध्ये भरपूर संधी तुम्हाला दिसतील. आता मराठवाड्यासारख्या भागात किंवा इकडे असेल, कर्नाटकचा काही भाग असेल, तेलंगणाचा काही भाग असेल, तिथल्या शेतकऱ्याचं जे उत्पन्न हॉर्टिकल्चर मध्ये आहे, ते पंजाबमध्ये ज्याला 100% पाणी आहे, 12 महिने पाणी आहे, त्याला सुद्धा नाही. म्हणजे आपण जर म्हटलं का पाणी ही संधी आहे, पण पाणी नसणं ही सुद्धा एक अर्थाने संधी आहे. जर ती तुम्ही सकारात्मकतेने पाहिलं तर. तर असं मला वाटतं प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं, काही ना काही देवाने प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक भागाला, संस्थेला काहीतरी त्याच्यामध्ये काही चांगल्या हे दिलेल्या आहेत, काही चांगल्या सशक्त बाजू दिलेल्या आहेत, काही कमकुवत बाजू आहेत. पण त्यातून योग्य पद्धतीने आपला स्वॉट अनालिसिस करून आपण चालायला लागेल आणि आपण आपली पीक पद्धती ठरवून तिला पूर्ण झोकून देऊन काम करायला सुरुवात केलं, तर पुढचे दिवस नक्कीच बदललेले असतील. व्हॅल्युएशन हा शब्द आता खूप आपण सातत्याने वापरतोय. मूल्य साखळ्या, प्रत्येक पिकाची मूल्य साखळी उभी राहायला पाहिजे, असा शब्द आता सातत्याने वापरला जातोय. मला वाटतं तो खूप महत्वाचा मुद्दा आहे का जो प्रोड्युसर कंपनीच्या प्रत्येक डायरेक्टरनी आणि व्यवस्थापनाने समजून घ्यायला हवा. आपण नक्की काय करू इच्छितो, उत्पादक कंपनी नक्की कशासाठी आहे, तर त्याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं, तर आपण ज्या पिकात काम करतोय त्या पिकाची संपूर्ण मूल्य साखळी उभी करणं, ती उत्पादनापासून तर त्याच्या उत्पादनाचे पुढचे टप्पे असतील, पोस्ट सर्व्हिसचा टप्पा असेल, मार्केटिंग असेल, हे सगळं म्हणजे सीड टू प्लेट जे आता शब्द एक वापरला जातो, बी टाकल्यापासून तर ग्राहकाच्या प्लेटमध्ये, ही सगळी जी साखळी आहे, त्या साखळीमध्ये जे काही काही घडतंय, मग ते उत्पादन होतं शेतामध्ये, त्याच्यानंतर त्याची प्रक्रिया होते, त्याचं स्टोरेज होतं, त्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं, ग्राहकापर्यंत जातं. त्याचबरोबर ते उत्पादन होण्यासाठी मागे काही फायनान्सिंग यंत्रणा येते, इनपुटची यंत्रणा येते, टेक्नॉलॉजी येतात, असं बरंच काही काही घडतं. हे सगळं, हे जे काही मूल्य साखळी त्या पिकाच्या निमित्ताने घडतंय, ते सगळं एका उत्पादक कंपनीच्या माध्यमातून घडावं. उत्पादक कंपनी ती मूल्य साखळी उभी पूर्ण करावी आणि ती पूर्ण नियंत्रित करावी. हे जर करायला लागलो आपण, तरच खऱ्या अर्थाने आपल्या सभासदांना आपण उत्पादक कंपनीच्या माध्यमातून बदल घडवून आणून देऊ शकतो.
आणि जे काय आहे शेती आज उत्पादक कंपनी उभ्या करण्याचा जो उद्देश आहे तर प्रत्येक सभासदाची शेती ही शाश्वत झाली पाहिजे. शाश्वत होण्यासाठी ती पहिली फायदेशीर झाली पाहिजे आणि फायदेशीर होण्यासाठी मूल्य साखळीचे सगळे घटक हे आपल्याला हाताळावे लागतील. मूल्य साखळीतल्या प्रत्येक घटकावर उत्पादक कंपनीला काम करावं लागेल आणि त्यात प्रत्येक ठिकाणी आपल्याला कार्यक्षमता कशी येईल हे बघावं लागेल. मग आपण ते उत्पादनाची पातळी असेल, पोस्ट सर्व्हिस असेल, मार्केटिंग असेल, प्रत्येक ठिकाणी आपण कार्यक्षमता कशी वाढवू, इफिशियन्सी कशी वाढवू, ह्या सगळ्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी इफिशियन्सी वाढल्यामुळे जो काही शिल्लक राहतोय नफा तोच खऱ्या अर्थाने आपल्या सभासदाला जास्तीत आपण देऊ शकणार आहे. त्यामुळे मूल्य साखळीचे सगळे टप्पे हे आपल्याला हाताळावे लागतील आणि त्या मूल्य साखळी उभ्या राहताना पीक निहाय मूल्य साखळी उभ्या राहाव्यात. म्हणजे आज आता उत्पादक कंपनी प्रत्येक उत्पादक कंपनीने खरं स्पष्टता घेण्याची गरज आहे का ती कोणत्या पिकाची मूल्य साखळी उभी करू इच्छितात. जसं मी म्हटलं स्वॉट अनालिसिस व्हावं, प्रत्येक भागाचं स्वॉट अनालिसिस होऊन त्यातून कोणतं पीक आपल्या परिसरासाठी मुख्य पीक आणि त्याला जोडून अजून उपपीक 1 किंवा 2 उपपिकं हे स्पष्टता घेऊन आणि त्या 2-3 पिकांचीच फक्त मूल्य साखळी उभी करण्यासाठी पूर्ण झोकून देऊन 10 वर्ष काम करायला सुरुवात जर केली तर तुम्हाला 100% चित्र बदललेलं दिसेल. सह्याद्रीने तेच केलं. सह्याद्रीच्या पातळीवर आम्ही जो प्रयत्न केला की आमच्या भागातलं जे काही मुख्य पीक आहे द्राक्ष पीक आणि त्याला जोडून इथे टोमॅटो आणि इतर महत्वाचे दुसरे अजून व्हेजिटेबल या सर्वांना फोकस ठेवून पहिला 5 वर्ष फक्त द्राक्षाची मूल्य साखळी, दुसऱ्या टप्प्यामध्ये इतर अजून जे काही महत्वाचे टोमॅटो आणि इतर पिकं आहेत त्याची मूल्य साखळी अशी पूर्ण उभी करायचा प्रयत्न केला. ज्याच्यामध्ये सगळ्याच पातळीवर सह्याद्रीने काम केलं. सभासदांच्या जेवढ्या गरजा असतील त्या सगळ्याच उत्पादनापासून पोस्ट सर्व्हिसच्या मार्केटिंगच्या या सगळ्यांना ती मार्केटिंग करताना देशातून नाही तर जगाच्या पातळी बाजारपेठेपर्यंत घेऊन जाण्याचं जो एक दिशा ठेवली त्यातून सह्याद्रीचं आज एक थोडस एक आज ज्याला कम्पेअर टू इतर प्रोड्युसर कंपन्या थोडस एक यश जे संपादन झालंय तर त्याचं कारण आहे की ही स्पष्टता राहिली. मूल्य साखळी उभी करायची ती आपल्या जे काही मुख्य पीक आहे त्या पिकात करायची, त्याला जोडून तिथले 1-2 जे काही उपपीक आहे त्याच्यात करायचे आहेत आणि ती पूर्ण ताकदीने बांधायची. ती आपल्याला जी मूल्य साखळी जी उभी राहते, व्हॅल्युएशन जी आपली उभी राहते ती पूर्णपणे आपल्याला ग्लोबल कॉम्पिटिशनवर टिकेल, जागतिक स्पर्धेत टिकेल अशी करायची आहे. ही स्पष्टता सुरुवातीपासून सह्याद्रीच्या डायरेक्टर आणि मॅनेजमेंटच्या लेवलला राहिलीत आणि त्यासाठी टीमने झोकून देऊन जे काम केलं तर त्यातून एक टप्पा इथं गाठला गेला. मला वैयक्तिक माझ्या अनुभवातून जे काही प्रोड्युसर कंपनीच्या सह्याद्रीच्या निमित्ताने उभं राहिलाय, वैयक्तिक शेतकरी म्हणून माझा जे काही एक 20 वर्षाचा अनुभव राहिलाय, मी इथे खात्रीने सांगू इच्छितो की आपण प्रत्येक जण इथं उपस्थित असलेला प्रत्येक जण प्रत्येकामध्ये भरपूर म्हणजे अद्भुत क्षमता आहेत, प्रत्येक व्यक्तीमध्ये ताकद आहेत आणि तो प्रत्येक व्यक्ती हे सगळं प्रत्यक्षात आणू शकतो. फक्त स्पष्टता आपली असायला हवी इंटेन्शनच्या बाबतीत, आपलं व्हिजनच्या बाबतीत आणि कॅपॅबिलिटी डेव्हलपमेंटच्या बाबतीत. हे जर आपण मला वाटतं इथं आज ह्या वेबिनारच्या माध्यमातून एवढाच धडा घेऊन गेलो तरी नक्कीच उपयुक्त असणार आहेत. आज मॅनेजने जी एक संधी इथं उपलब्ध करून दिली आपल्या सर्वांबरोबर वार्तालाप साधण्याची आणि त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपनी या व्यवस्थापन संधी या विषयावर चर्चा करण्याची जी संधी इथे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलीत, मी त्याबद्दल मॅनेजचे इथे आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आजच्या ह्या वेबिनारसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.